हॅलो एव्हरीवन. अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन 13 आणि 14 नोव्हेंबर 1927ला अमरावती येथे भरले. त्या अधिवेशनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबोधित करतात. त्यावेळी अमरावती येथे ज्या भरलेल्या कार्यक्रमामध्ये पंजाबराव देशमुख सुद्धा उपस्थित होते. त्यांनी स्वतःहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या भाषणामध्ये ओळख करून दिली. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शनाला सुरुवात केली. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहाचे महत्त्व पटवून देताना गीतेतील सार समजावून सांगतात. सगळ्यांना माहीत आहे की गीता ही हिंदू धर्मीयांचा धर्मग्रंथ आहे, पण खऱ्या अर्थाने गीता ही सत्याग्रहाचे मूळ स्रोत आहे, असे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये, अमरावतीमधील भाषणामध्ये आपल्याला सांगतात. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू लोकांविषयी बोलताना म्हणतात, हिंदू लोकांना असे वाटते की अस्पृश्य हा हिंदू धर्माचाच भाग आहे. अस्पृश्य लोक हे हिंदू धर्माचेच आहेत. ते कधीही हिंदू धर्माच्या बाहेरील आहे असे मानत नाहीत. पण हिंदू धर्मीय स्पृश्य लोक, स्पृश्य म्हणजे उच्चवर्णीय, स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक कधीच अस्पृश्यांना अधिकार देण्याच्या बाबतीत तयार होत नाहीत. यातील जो घटक आहे अस्पृश्यांना न्याय देण्याचा, ते कधीही न्याय देण्यासाठी पुढे सरसावित नाहीत. या विचारातील दुही आपण दूर करण्यासाठी येथे जमलेलो आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मित्रहो, या सर्व आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ मी तयार केलेले आहेत ते समग्र वाङ्मय, भाषणे व लेख यामधून हे मी घेतलेला आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा, तसेच शेअरसुद्धा करा. जय भीम. जेणेकरून आपल्या संपूर्ण जागृत बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जाईल. धन्यवाद. जय भीम.